जागर नारी शक्तीचा संकल्प समर्थ भारताचा या प्रेरणादायी घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या हिंदू महिला महोत्सव अत्यंत उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात संपन्न झाला। हा सोहळा माननीय नगरसेवक, स्थायी समिती सदस्य डॉक्टर दादा कोदरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्या सौ वंदना दादा कोदरे आणि जनसेवान्यास हडपसर यांच्या वतीने आयोजित भव्य कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला। परिसरातील हजारो महिला मोठ्या संख्येने सहभागी होत नारी शक्तीचा भव्य जागर घडवून आणला। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवामध्ये भव्य ढोल ताशांची रॅली आणि महिला एकत्रीकरण हे विशेष आकर्षण ठरले। अभिनेत्री पूजा सावंत तसेच प्रार्थना बहिरे यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली। छत्रपती शिवाजी महाराज चौक, केशवनगर रेणुकामाता मंदिर ते लोणकर वस्तीपासून मुंढवा येथून निघालेल्या रॅलीला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। ढोल ताशाच्या गजरात आणि नारी शक्तीच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। हा महोत्सव केवळ एक कार्यक्रम न राहता तर महिलांच्या एकतेचा, आत्मविश्वासाचा आणि सशक्तीकरणाचा एक भव्य उत्सव ठरला। अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि महिलांना एक नवी प्रेरणा मिळते। आज जनसेवान्यासच्या माध्यमातून केशवनगर मुंढवा भागातील सर्व हिंदू महिलांची बाईक रॅलीचं नियोजन आज केशवनगरमधून छत्रपती शिवाजी चौकातून आयोजित केलेलं आहे। त्यामध्ये उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। प्रथमतः मी सर्व महिलांना या ठिकाणी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या बाईक रॅलीच्या माध्यमातून आपली संस्कृती आणि संस्कार आपल्या हिंदू बांधवांना चांगल्या प्रकारे कसं देता येतील त्याचा एक मेसेज आपल्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे आणि अशाच प्रकारचं नियोजन आपल्याला मग अमोनारामध्ये सुद्धा एकत्र येऊन त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन माननीय दाभोळगावकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होईल अशी या ठिकाणी मी सूचना करतो आणि पुन्हा एकदा मी सर्व महिलांचं या ठिकाणी सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन करतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो। गुढीपाडव्याचा सण आहे आणि हिंदू नववर्षाची सुरुवात या दिवसापासून होते। तर सर्वात प्रथम इथं उपस्थित राहिलेल्या सर्व माझ्या महिला भगिनींना मी हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। या ठिकाणी सगळी मातृशक्ती आलेली आहे आणि या मातृशक्ती नारी शक्तीचा इथं आज भव्य रॅलीचं या ठिकाणी रॅली आयोजित केलेली आहे। जनसेवा न्यास आयोजित हडपसर पुणे आयोजित ही रॅली आहे आणि आपल्या या प्रभागाचे प्रभाग क्रमांक 15 नगरसेवक माननीय डॉक्टर दादासाहेब आणि वंदनाताई कोदरे यांच्या वतीनं या छत्रपती शिवाजी चौकामध्ये आज भव्य दिव्य अशी रॅली आयोजित केलेली आहे आणि या ठिकाणी सेलिब्रिटी सुद्धा थोड्याच वेळात उपस्थित राहणार आहेत आणि महिलांचा या रॅलीसाठी उदंड प्रतिसाद आहे। अगदी खराडी, झेड कॉर्नर या ठिकाणाहून महिला आवर्जून या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित राहिलेल्या आहेत आणि आपल्याला आपली संस्कृतीचं जतन करायचंय, संवर्धन करायचंय। तेव्हा जय श्रीराम, जय जय श्रीराम। आज हिंदू मोर्चाची महिला एकत्रीकरणाची जी रॅली आहे त्यामध्ये सहभागी होण्यासाठी वंदनाताईंनी आम्हाला बोलवलं, पण आम्हाला इतकं खूप छान वाटतंय की आपल्या सगळ्या महिलांनी एकत्र येऊन काहीतरी आपल्या स्वतःसाठी वेळ देत आहेत आणि खूप छान लहान मुलांसारखं खूप छान एन्जॉय करतायत आणि खरंच खूप छान आनंद घेत आहेत सगळे। खूप छान वाटतंय, आज खरं न्यू इयर असल्यासारखं वाटतंय, जे आपल्याही संस्कृतीचं असंच नवीन वर्ष, नूतन वर्ष साजरं होतंय, हेही खूप छान वाटतंय। नमस्कार सगळ्यांना, गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी गुढीपाडवा हा मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत। दरवर्षी आपण सकाळी गुढी उभारतो या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि छोटे मोठे कार्यक्रम घेत असतो। जसं की आज आपण सकाळी मुलींचा लेझिमचा प्रोग्राम घेतला आणि संध्याकाळी महिलांचा बाईक रॅलीचा प्रोग्राम आहे। दरवर्षी आपण बाईक रॅली आणि शोभायात्रा, पायी शोभायात्रा सकाळी घेतो आणि रात्री संध्याकाळी बाईक रॅली घेतो आणि सगळ्या महिला खूप उत्साहाने इथे असतात। त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून आम्हालाही असून कार्यक्रम अजून प्रोग्रेस कसा करता येईल याचा प्रोत्साहन मिळतं।
त्यामुळे दरवर्षी काहीतरी जुनं काहीतरी नव्याने आणण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. तर सर्वांनी यापुढे या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा आणि मी सगळ्यांना माझ्या कुटुंबावतीने आणि माझ्या संस्थेच्या वतीने मी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. गुढीपाडव्याच्या सर्वांना, आपल्या केशवनगर भागातील सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज भव्य अशी महिला दुचाकी रॅली आपण आज केशवनगरमध्ये आयोजित केली आहे. दरवर्षी देखील ही रॅली आपण आयोजित करतो. महिलांचा खूप मोठा उत्साह असतो यामध्ये. सर्वांना फेटे घालून इथे जो आनंद मिळतो तो खूप छान आहे. तसंच तसेच महिलांनी नेहमीप्रमाणे यावर्षी देखील त्यांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात नोंदवला आहे. आज या रॅलीमध्ये भरपूर महिला आज सहभागी झालेल्या आहेत. त्यांचा उत्साह देखील खूप मोठा आहे आणि सगळ्यांचा प्रतिसाद यामध्ये खूप छान लाभलेला आहे. असेच पुढल्या वर्षी देखील रॅलीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशी अपेक्षा करते. मी संगीता रायकर. आज मला वंदनाताईंनी या रॅलीमध्ये सहभागी करून घेण्याचं जे भाग्य लाभलंय त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. आणि इथं आल्यानंतर मला जो आनंद झालाय तो मी काय सांगू शकत नाही, एवढं मला आनंद झालाय. आणि सगळ्या इथं महिला एवढ्या छान आणि सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो वंदनाताईंमुळेच आहे आणि त्यांना आमच्या तर्फे खूप खूप आभार आणि थँक्यू. सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण कोदरे सरांनी आणि मॅमने एक भव्य रॅली काढलेली आहे, ज्यामध्ये आपण सर्वांना संदेश देतो की स्त्रियांसाठी किती आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. त्यामधून आपल्याला ते कळतं. आपण त्यासाठी पाण्याची बचत कशी करावी याबद्दल पण आपण नेहमी सांगण्यात येत आहे की पाणी वाचवा, पाणी जिरवा, हे आपला एक संदेश देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्ही सर्वांनी यावर्षी दरवर्षी या रॅलीसाठी सहभागी व्हावे आणि हे रॅली एन्जॉय करावी असं मला वाटतं. थँक्यू सो मच. आज हिंदू आपला नववर्षाचा सण आहे आणि आज त्यानिमित्ताने दरवर्षी दादा कोत्रेंच्या इथे भव्य रॅली होते. यावर्षी आहे, सर्व बायका छान नटून थटून आलेल्या आहेत. आम्हालाही छान वाटतंय आणि मजा येते दरवर्षी रॅलीला. थँक्यू. सर्वप्रथम सर्व नागरिकांना हिंदू नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज या ठिकाणी जनसेवा न्यास आयोजित आपल्या केशवनगरचे नगरसेवक डॉक्टर दादा कोदरे व माझ्या नगरसेविका वंदनाताई कोदरे यांच्या पुढाकाराने आपल्या केशव भागामध्ये महिलांची रॅली या ठिकाणी काढलेला आहे. हिंदू संस्कृती टिकली पाहिजे आणि आपण ती टिकवली पाहिजे, हा एक संदेश आपण ह्या रॅलीतून देणार आहोत. आणि सर्व माझ्या माता भगिनी येथे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचंही मी सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांचं अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.